लगा सुलोक म्हणला कानाला गोड वाटलं. मला वाटलं तुझी दिंडी पंढरपूरला चालले म्हणून पत्ता घेऊन मागे चालली. बघा असलं काय करू, तुझी काय खरी आहे ती माहिती सांगा. म्हणजे माझी खरी माहिती सांगतो. माझी खरी थांबा जरा तुम्ही थांबा जरा तुम्ही थांबा जरा तुम्ही थांबा जरा अगं माझी ओळख पटली का मी कोण आहे ते देवा. वा 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 खरोखर आम्ही शरण आलीस मला. अहो जेव्हा तुमचं रूप आम्हाला पाहिलं आणि खरोखर आम्ही शरण आलो. तुम्हाला शरण आला ना. ए देवाचे शरण आलोया. पण शरण मग आता देवाला काय करूया. काय करायचं. अरे त्याची शरण आलो म्हणजे ती देवाची भक्ती केली पाहिजे. आता माझी भक्ती करा आणि आपला मार्ग मोकळा करून द्या. त्याच्यावर आपला मार्ग मोकळा होणार नाही. आपण देवाची भक्ती करूया आणि आपला मार्ग मोकळा करूया. कशाला माझी भक्ती चला.
केली ना? कशी वाटली भक्ती? एक नंबर भक्ती केली. तेव्हा तुम्हाला आवडली ना? आवडली ना. तुझी भक्ती कशी वाटली? त्या मुलीची भक्ती कशी वाटली? अरे सगळ्यांची सुंदर भक्ती केली. आहो देवा, हा. आता आपण कुंजवनामध्ये जायचं. म्हणजे कुंजवनामध्ये माझं लहान रूप. तुमचं लहान रूप आहे ना, ते आम्हाला पाहायचंय. चला माझ्या बरोबर कुंजवना. चला. माझे पाहा. चला. कृष्ण हरी गोपिका यांची रसलीला म्हणजेच आपली कृष्ण लीला पाहूया. कृष्ण आणि गोपिका यांची रसलीला आपली कृष्ण लीला.
सुंदर पुराणे पंच गोष्टीतील प्रिय तमाशा रसिकांना वग सम्राट मास्टर तानाजी भोसले लोकनाट्य तमाशा मंडळाचा त्रिवार मानाचा मुद्रा रसिक हो. आता गणगौळण संपले. गणगौळण म्हणजे काय? सतयुग. हा सतयुग आता इथं संपलेला आहे. आता आपण कलियुगात जायचं. कलियुग म्हणजे काय? हिंदी मराठी चित्रपटातली गीतं काही संवाद होतील. तुमचा जास्त वेळ घेत नाही, थोडासा वेळ घेतो. अहो नाही, नमस्कार 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 बाबा. भेटला ती भेटला, जिवंत भेटला. अरे काय मेलेलं भेटलं पाहिजे काय रे? नव साक्षात मूर्ती भेटली, बरं झालं. हा म्हणजे साक्षात माझी मूर्ती बघितली. का बोलवलं? अरे बोलवायचं कारण म्हणजे बाबा गावची यात्रा 2 दिवसावर आली. हो, आली की. यात्रा कमिटीचं सगळं सदस्य बोलवून त्यांच्या कानावर घातलं पाहिजे. घातलं पाहिजे. घातलं पाहिजे का नाही? हो. गावची यात्रा म्हणून आली की. घातलं. आपल्या तुमच्या आईचा कोण तो मेंबर? बापूराव 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 सावंत. हा. त्यांना बोलवून घेतो. अरे बापूराव, ए बापूराव सावंत, नमस्कार बाबा. या कस काय चालले कांबळे? तुझ्या आशीर्वादानं सगळं बायका पोरं आनंदी आनंद आहे. म्हाता म्हातारी सगळी चांगले. यंदा तुझ्या आईला कोणी ठेवली? तुझ्या मारे सगळं चांगलं विचारलं आणि शेवटचा शब्द कारण म्हणायला लागण्यासारखा म्हणण्याचा गैरसमज करू नकोस. नाही तर काय झालं? तुम्ही बाबा किती जण अरे दोघं जणी आणि भाऊ. तुमच्यात वय लागलं, अरे लागलं होतं ना. घरवाड वाटून घेतलं, भेटलं वाटून. जमीन नवरा वाटून घेतला हो ना. तशी आई वडिलांची वाटणी झाली का अरे नाही? झाली ना बाबा. वडील कोणाकडे? अरे वडील थोरलेकडे. आणि म्हातारी? अरे माझ्याकडेच आहे ना. मग तुझी आई तू ठेवली का नाही? अरे जेवाय खाई असं बोंबल ना बापू. कसं काय झालं? तुझ्या आशीर्वादानं तुझी सगळं म्हणे कुणाचं बी चांगलं त्याची पाठमंग आपलं चांगलं असावं. चांगलं बाबा, बरोबर आहे. जे की सर्वांचं सुखी कोण आहे विचारी म्हणा शोधून पाहिजे. हा. जन तुला घडवलं तिचं नावच लोकांना जन्मात येऊन केलंस का? काय उपयोग आहे? ह्याला कशाला आणलास? काय झालं बाबा? अरे ह्याला आणलास कशाला? काय झालं बघ? मला सांग. हा? वामन 6 महिने झालं मी मुंबईला कामाला आहे. अरे होताच ना. बायकोचा फोन आला. काय बोलू रे? काय नाही कारभारी गावची यात्रा आहे ताबडतोब घरी जा. बर मग आले ह्यो मला भेटला. हे भेटले. ह्यो म्हणला मला दारू प्यायचे. दारू प्यायची म्हणला. आता जेव्हा भावाचा मैत्र आहे हा? पाजली दारू. पाजली. म्हणला मला दहाव्यावर जेवायचं आहे. बर दहाव्यावर जेवाय घातला. घातलं जेवाय. आता हे झोपाय कुठं असतो? मारुतीच्या मंदिरात. मारुतीच्या मंदिरात. हे गेलं मारुतीच्या मंदिरात. हा. मी गेलो माझ्या घरी. हा. घरी जाऊन बघतो तर वेगळाच प्रकार घडला. काय झालं? बायकोनं कुलूप लावलं आणि माहेरला निघून गेली. अरे बापू वाईट झालं की रे. आता मला झोपायचा जागा आहे का? जागा नाही झोपायला. पण मला माहिती आहे काय? नाही झोपाय कुठं असतो? मारते देवळात. मातीच्या देवळात त्याच्यावर झोपलो. हा. रात्रीचे वाजले 12 हा. आणि 12 वाजता पडलं मला सपन. सपन पडलं. आणि सपनात आला साधू. साधू सपनात आला. हे म्हणलं दलिंद्र माणसा. हा. अरे इथं का झोपलास? तुझ्या घराच्या मागं कोणीतरी धन पुरले. हा साधू म्हणला. आता नाईकला हा. उठवा तरी समागेल. हे सा मागणार. तसा सपनात उठलो. बर. आणि घराच्या मागे खांबायला लागलो. हा. खांतोय हा. 3-4 फूट खांदलं. हा. तेवढं तर मला रांजण सापडला. रांजण सापडला. त्या रांजणात हा. चांदवडी रुपये, चांदवडी, सोनं, सोनं, चांदी, वा बापरा, पैसे. आता हे रांजणला फुवायचं कुठं? अरे हे बरोबर आहे बापू. रांजण उचलला, हा. खांदा घेतला हा. आणि रस्त्याला चालत लागलो. बर. तेवढ्यात मागणं खळा खळा आवाज यायला लागला. कशाचा रे? जोरात टिकाव मारल्यामुळं हा. तर रांजणाला पडलं तो भाग बोक पडलं होतं. आणि त्या बोकातनं पैसे पडत पैसे होते. पडत होतं खाली. तो रांजण तिथंच ठेवला. बर. ते पैसे गोळा केले, हा. ती चांदी गोळा केली हा. आणि त्या रांजणात घातली. घातली राजनाथ. पण प्रश्न पडला एक, काय पडलं बाबा? तर राजनाला भाग मिटवायचं कशानं? अरे हे बी खरोखर आहे. बोक चालवलं. काय केलंस? दादा आता जाणता हा. तर राजनाच्या बोकात घातला राजनाथ घातला. आणि रस्त्याला चालत निघालो. चालत निघाला. तेवढ्यात मला जाग आली. बर. माझा अंगठा बी ठणकायला लागला आणि बोट बी नसायला लागलं. हा. उठून बघतोय हा. तर डाव्या हाताचा अंगठायचा डोंगर. तुझ्या मारे हे सांगतो होय. अरे मी हा? म्हणायला लागलो होतो, हा काय? माझा मुळ्याचा त्रास का बरा झाला? बर हा. काय जमला? अरे गावची यात्रा आहे बापू. बरोबर. हा. त्याची म्हणे ही की त्याची भावकी. भावकी. ज्याचं गाव विचारी तिथं लक्ष्मी पाणी भरेल. लक्ष्मी पाणी भरेल. ज्याचं गाव अविचारी तिथं मुतकार कारभार करतो. आपण जमलो तिघं. ठीक आहे जमलो. आपल्या जेव्हा भावाचा माहिती कोण आहे? रघुनाथ विटेकर. हा बोलवा ना त्याला. हो रघुनाथ विटेकर. नमस्कार. कस काय बरं आहे? बघाची चापचूप. बघा की तापचून. ह्या गुणाचा आहेस का? 6 महिने झाला आजारी होतो. बर. आता चांगला झाले. आता व्यवस्थित झाला.